हॅलो एव्हरीवन. आता आपण नवीन पार्ट स्टार्ट करूया. एक्सपेक्टेशन mathematical expectation. Okay, definition of mathematical expectation is let x be the random discrete random variable with probability distribution x1 px px आणि sorry x comma p, then the expected value of x is denoted by ex, is defined as ex is equal to summation of k is equal to 1 to 1 n xk pk pxk. ओके, अप टू काय सांगितलेलं इज इक्वल टू x1 px1 प्लस x2 प्लस px2 अप टू xn pxn. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते आपल्याला डेफिनेशन सांगितलेले आहे की मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणता ऍक्च्युली फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. खाली आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन वरती. कन्सिडर अ गेम of tossing three coins a coin three times simultaneously. Let x be the number of heads. There are 8 possible outcomes. Okay, हे outcomes आपल्याला दिले आहेत ओमेगा, where h indicates head and t indicates tail. Find mathematical induction of x, सॉरी एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की वी टॉस अ कॉइन थ्री टाइम्स, एक कॉइन आपण थ्री टाइम्स टॉस करतोय. ओके, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला हे आपल्याला काय दिलेत आउटपुट दिलेत की हे आपल्याला आउटपुट्स आपल्याला जर ती एक पॉईंट थ्री टाइम्स टॉस केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे की मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन काय आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर आपण लक्षात घ्या एक्स टेक्स 4 पॉसिबल व्हॅल्यूज मीन्स 0 1 2 अँड 3 विथ पीएमएफ. ओके, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 त्यावेळेला काय असणार आहे व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 0, तर त्यावेळेला तुमचं प्रोबॅबिलिटी फंक्शन आहे ते किती मिळणार आहे आपल्याला 1/8. ओके, ज्या वेळेला तुमचा पी एक्स इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेला तुमचं काय होणार आहे की तुमचं प्रोबॅबिलिटी पीएमएफ फंक्शन किती मिळणार आहे तुम्हाला 3/8. ॲज आपल्याला प्रत्येकाचं हे पीएमएफ फंक्शन आपल्याला इथे ह्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि टोटल आपल्याला किती मिळाली आहे सगळ्यांची 1 मिळालेली आहे. आता पुढचं काय करायला लागणार आहे की आपल्याला ॲज पर फॉर्म्युला आपला काय होता की फर्स्ट यू मल्टिप्लाय एक्स विथ युअर पी, राईट. सो दॅट्स वाय वेन यू मल्टिप्लाय युअर एक्स विथ युअर पी, त्यावेळेला आपण काय केलं एक्स इंटू पी एक्स आहे ह्या टेबलमध्ये काय करणार आहोत ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायचे, राईट. 0 इंटू 1/8 इज इक्वल टू 0, 1 इंटू 3/8 इज इक्वल टू 3/8. त्याच्यानंतर पुढचं टर्म आहे 2 इंटू 3/8 इज इक्वल टू 6/8. द 3 इंटू 1/8 इज इक्वल टू 3/8 विच इज इक्वल टू टोटल किती मिळाले 12/8 मिळालेले. ओके, म्हणजे ह्यांची सगळ्यांची समेशन किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 12/8 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय ई ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ के इज इक्वल टू 1 टू एन एक्स एक्स के इंटू पी ऑफ एक्स के इज इक्वल टू हाऊ मच. तर ह्या ठिकाणी ह्यांची जी समेशन आलेली आहे ती म्हणजेच किती 12/8 विच इज इक्वल टू 1.5. Okay, this is actually a mathematical expectation, how we calculate mathematical expectation. आता हा टेबल तर तुम्हाला डिरेक्टली इझिली काढता येत असेल कारण की आतापर्यंत आपण 2-3 क्वेश्चन ह्याच्यावरती बघून झालेले. तर त्या क्वेश्चन नुसार आता फक्त आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युला लक्षात ठेवा हाऊ टू फाइंड मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन. ओके, तर ह्या ठिकाणी मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन काढण्यासाठी आपल्याला समेशन आपल्याला करायचं आहे फक्त एक्स आणि पी एक्सचं, राईट. त्याच्यामुळे आपल्याला फर्स्ट तुम्ही एक्स फाइंड करून घ्या, नंतर पी जो प्रोबॅबिलिटी पीएमएफ फंक्शन आहे पी ऑफ एक्स तो फाइंड करून घ्या. सिम्पली त्यांची मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर त्यांची फक्त आपल्याला काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. ॲडिशन जी काही येईल तो तुमचा काय असणार आहे मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. ओके, तर हा जो पॉईंट आहे तो मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आपल्याला दिलेला आहे रिकॉल इफ वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स देन पी एम एफ ऑफ वाय इज सेम ॲज ऑफ पी एम एफ ऑफ एक्स. Therefore mathematical expectation of y is e of y is equal to summation of k is equal to 1 to n yk into p of xk. Suppose x has the following probability distribution. ज्यावेळेला तुम्हाला x आपल्याला probability distribution दिलेलं आहे 1 2 3 4
आणि त्यावेळेला आपला पी ऑफ एक्स किती मिळालेला आहे आपल्याला 0.2, 0.3, 0.1 आणि 0.4. ओके, लेट वाय इज इक्वल टू किती सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी 3x+2. व्हॅल्यूज ऑफ वाय विल बी 5, 8, 11 अँड 12. कारण की ज्या वेळेला तुम्ही व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेला वाय काय मिळणार आहे, त्यावेळेला तुमचा वाय हा तुम्हाला 3 × 1 + 2 म्हणजेच काय आहे 3 + 2 इज इक्वल टू 5. सो दॅट्स वाय वायची व्हॅल्यू फर्स्ट व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 1 त्यावेळेला तुमची वायची व्हॅल्यू किती होऊन जाणार आहे 5. ओके, कन्फ्यूज होऊ नका. फक्त आपण काय करतोय ज्या ठिकाणी एक्स ज्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण एक्सच्या व्हॅल्यू फक्त पुट करतोय आणि त्या ठिकाणी आपली वायची व्हॅल्यू फाइंड करतोय. ओके, व्हेन युअर एक्स इज इक्वल टू 2 त्यावेळेला तुमचा वाय किती होणार आहे, वाय इज इक्वल टू 3 × 2 + 2 मीन्स 3 × 2 = 6, 6 + 2 इज इक्वल टू 8. सो दॅट्स वाय त्यावेळेला तुमचा वाय किती होणार आहे तर 8. ओके, सो आपण प्रत्येक तुमचे वाय फाइंड करून घेतले. त्याच्यानंतर तुमचा पी ऑफ एक्स इज इक्वल टू किती घेतलेला आहे 0.2, 0.3, 0.1 आणि 0.4. ओके, आता ई ऑफ वाय आपल्याला फाइंड करायचं. ई ऑफ वाय मीन्स काय, एक्सपेक्टेशन ऑफ युअर एक्सपेक्टेशन ऑफ युअर वाय. सो दॅट्स वाय समेशन ऑफ वाय इंटू पी ऑफ एक्स, राईट. सो दॅट्स वाय आपला फर्स्ट वाय किती आहे तर 5 आहे, राईट. 5 × 0.2 विच इज इक्वल टू सॉरी 5 × 0.2 + 8 × 0.3 इंटू प्लस 11 × 0.1 + 14 × 0.4. यांची सगळ्यांची पण मल्टिप्लिकेशन आणि समेशन करून घेतली. याच्यानंतर आपला आन्सर ह्या ठिकाणी किती मिळाले, यांची सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर 10.1 ही आपल्याला काय मिळाले की एक्सपेक्टेशन ऑफ युअर वाय. ओके, तर ह्या ही अशी मेथड आहे आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आणि एक्सपेक्टेशन ऑफ वाय फाइंड करण्यासाठी. ओके, खाली एक अजून एक क्वेश्चन दिलेला आहे. A casino is considering a dice game that would play a winner of game rupees 100. In the game, participant would roll two fair, six dice, and if the sum to 7 or 11, the participant win. Otherwise, they lose. What is the expected playout the casino will make as each game is played? आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघून घ्या. कसिनो इज कन्सिडरिंग अ डाईस गेम. ओके, डाईस गेम घेतलेला आहे. ओके, दॅट वुड पे अ विनर ऑफ गेम ₹100. ओके, 100 रुपयाचा जो गेम आहे त्याच्यावरती आपल्याला काय केलंय कसिनोमध्ये एक डाईस गेम केलेला आहे. In the game, the participant would roll two fair and six-sided dice. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की 6 साइडेड जो डाईस असतो आपल्याला तो आपल्याला काय केलेला आहे तुम्ही ते 2 रोल केलेले आहेत. ओके, इफ देअर सम टू 7 और 11 त्यांच्या जी वरची जी आपली बाजू येते, वरची जी आपली फेस म्हणतो त्याला आपण, वरच्या बाजूला जर तुमची जे नंबर्स आले त्यांची जर ऍडिशन 7 और 11 असेल, द पार्टिसिपंट विल मीन्स जर 7 और 11 जर हा नंबर आला तर देन काय होणार आहे, जो पार्टिसिपंट आहे तो पार्टिसिपंट काय केलेला आहे तो विन होणार आहे. अदरवाईज दे लूज, अदरवाईज ते काय होणार आहेत लूज होणार आहेत. व्हॉट इज द एक्सपेक्टेड पे आउट द कसिनो विल मेक ॲज इच गेम प्लेड. आपल्याला फाइंड काय करायला सांगितलंय की एक्सपेक्टेड पे आउट द कसिनो. ओके, म्हणजे पे आउट त्या कसिनोचं किती असणार आहे की इच गेम प्लेड झाल्यानंतर कसिनोचं पे आउट काय असेल तो आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की एक्सपेक्टेड आपल्याला एखादी व्हॅल्यू जी आहे ती एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करायची आहे, राईट. सो दॅट्स वाय आपल्याला एक्सपेक्टेडची जी व्हॅल्यू आपण मगाशी जो हा फॉर्म्युला यूज केला होता आपला ह्याचा, तो आपल्याला काय करायचा आहे एक्सपेक्टेडचा कुठे गेला एकच मिनिट. ओके, एक्सपेक्टेशनचा जो आहे मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशनचा फॉर्म्युला एक्सपेक्टेशन ऑफ वाय और एक्सपेक्टेशन ऑफ एक्सचा तो आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. सो ह्या ठिकाणी आपण काय केलंय, लेट एक्स इज अ सम ऑफ टू नंबर्स ऑन डाईस. ओके, एक्स हा काय घेतलेला आपण दोन डाईस रोल केल्यानंतर जे जे नंबर्स आपल्याला मिळणार आहेत त्यांची सम आपण काय केलेली आहे एक्स घेतलेली आहे. एक्स टेक्स व्हॅल्यूज 2, 3, 4 अप टू 12, राईट. कारण की लक्षात घ्या डाईसच्या वरती 0 हा नंबर नसतो किंवा कोणताही ब्लँक फेस नसतो. सो दॅट्स वाय मिनिमम व्हॅल्यू किती आहे 1,
राईट. त्यामुळे जर दोन डाईस आहेत, तर दोन डाईस वरती जर मिनिमम व्हॅल्यू जर 1 असेल, तर त्याची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला सम किती मिळणार आहे, तर 2 ही सम मिळणार आहे, मिनिमम सम. ओके. आणि मॅक्सिमम कितीपर्यंत मिळणार आहे, तर 12, कारण की दोन डाईस वरती 6 हे आपल्याला आउटपुटला मिळालेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्सिमम आउटपुट जे आहे एक्स समचं ते मिळालं हे 12 आणि मिनिमम मिळालेलं आहे 2. ओके. यांच्या इन बिटवीन जे नंबर असतील त्यांचीच आपल्याला व्हॅल्यूज ह्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि काय सांगितलेलं आहे, X takes values 2, 3, 4 up to 12 while considering Y as a winning amount. To winner, which would lose or cost to the casino. Okay. आता व्हेन युअर वाय इज विनिंग, विनिंग अमाऊंट कधी सांगितलेले, विनिंग अमाऊंट कधी असणार आहे, ओनली व्हेन युअर सम इज 7 अँड व्हेन युअर सम इज 11. ओके. ज्यावेळेला तुमची 7 विन असेल त्यावेळेला तुमच्या कसिनो मधून काय मिळणार आहे, ते विनरला 100 रुपीज मिळणार आहेत. ओके. अँड व्हेन युअर 11 इज सम ही 11 असेल त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे, ऍडिशन सॉरी त्या जो विनर कस्टमरला आपल्याला काय मिळणार आहे, 100 रुपीज मिळणार आहे. ओके. तर ही झाली विनिंग अमाऊंट. जर त्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी सम ही जर 2, 3, 4 अदरवाईज 10, 12 ह्या नंबरपैकी रादर दॅन 7 अँड 11 सोडून बाकीचे कोणतेही नंबर्स मिळाले तर त्यांची सम आपल्याला जो पार्टिसिपंट आहे त्याला किती अमाऊंट मिळणार आहे, तर 0. कारण की ओनली आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की विनरलाच फक्त काय होणार आहे की 100 रुपीज आपल्याला पे करणार आहे कसिनो. ओके. तर हा सगळा असा पार्ट आहे आपल्याला, तो आपण जे आपल्याला गिवन आहे ते आपण इथं लिहून घेतलेले आहे. आता आपल्याला काय काढायचंय, पी ऑफ एक्स फाइंड करायचंय. राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण पी ऑफ एक्स आपण ह्या ठिकाणी फाइंड करतोय. ओके. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आपला जो सम आहे एक्स सम आपण काय केलेलं आहे की जो आपला हेड आलेला आहे त्या हेडचं आपल्याला काय केलं आहे, ॲडिशन करून आपल्याला फेसवरती त्याची ॲडिशन करून आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती आपण घेतलेली आहे. आणि वाय मीन्स व्हॉट, विनिंग अमाऊंट जी तुम्हाला मिळणार आहे. विनिंग अमाऊंट कधी मिळणार आहे, तर 7 व्हेन युअर आउटकम इज 7 अँड व्हेन युअर आउटकम इज 11, देन दॅट टाइम ओनली यू और एनी पार्टिसिपंट गेम विल बी विनर. आता ह्या ठिकाणी आपल्याला पी ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. आता पी ऑफ एक्स आपण कसा फाइंड करणार आहोत, तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला किती टोटल नंबर ऑफ वेज असणार आहेत, तर 36 नंबर ऑफ वेज असणार आहेत. कारण की फर्स्ट डाईस वरती 6 आहे आणि सेकंड डाईस वरती 6. सो दॅट्स वाय आपल्याला ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ विड्रॉल ते किती मिळणार आहे, टोटल नंबर ऑफ म्हणजे प्रोबॅबिलिटी आपण काढतोय. तर त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, तर 36 वेज मिळणार आहेत आपल्याला, राईट ना. तर त्या 36 वेज मधून आपल्याला त्या दोघांची सम ही 2 येण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, तर ओन्ली 1. कारण की एकच प्रोबॅबिलिटी असेल ज्या वेळेला दोन्हीही फेसवरती किंवा दोन्हीही डाईसच्या फेसेसवरती 1-1 असेल. देन अँड देन ओन्ली आपण काय म्हणू शकतो, त्याची पी ऑफ एक्स किती होणार आहे, तर 1/36. कारण की एकच प्रोबॅबिलिटी किंवा एकच पॉसिबिलिटी आहे. सो दॅट्स वाय 1/36. फॉर युअर एक्स सम इज इक्वल टू 3. किती पॉसिबिलिटी मिळणार आहेत, फर्स्ट डाईस वरती 1, सेकंड डाईस वरती 2, ही एक पॉसिबिलिटी. अदरवाईज दुसरी पॉसिबिलिटी काय होणार आहे, फर्स्ट डाईस वरती 2 आणि सेकंड डाईस वरती 1 ह्यांची दोघांची ऍडिशन केली देन अँड देन आपल्याला सम ह्या ठिकाणी 3 मिळणार आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण 2 पॉसिबिलिटी आहेत. ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे, की तुम्हाला पी ऑफ एक्स फाइंड करताना तुमच्या ज्या प्रोबॅबिलिटी आहेत, सॉरी पॉसिबिलिटी आहेत, त्या फर्स्ट आपण ह्या ठिकाणी ड्रॉ करून लिहून घ्याव्या लागतात. ओके. आणि त्याच्याच वेळेला तुम्हाला पी ऑफ एक्स आपल्याला हा फाइंड करता येईल. ह्या ठिकाणी लिहून दिलेल्या जरी नाहीयेत तरी ते तुम्हाला फाइंड करता आल्या पाहिजेत. ओके. कुणाला कळलं नसेल तर मी आता इथं परत एकदा आपण सॉल्व्ह करून बघूया. मी वाटल्यास परत एकदा इथं खाली इथं लिहून दाखवते तुम्हाला. आता ज्या वेळेला तुमचा जो विनर आहे, आपण काय म्हणूया की फर्स्ट हेड वरती 1 आणि सेकंड हेड वरती आपल्याला किती मिळणार आहे, त्यावेळेला 1. ही ही आपल्याला फर्स्ट एक पॉसिबिलिटी मिळेल. ओके. हे एंटर का होतंय, ओके. 1-1 ही आपल्याला फर्स्ट पॉसिबिलिटी मिळते. अरे इथं नाही जमत आहे, एक वर्ड फाईल सेपरेट. कळतंय का मला 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 परत एकदा सांगा.
हा जो आपण टेबल फाइंड केलेला आहे, ह्या टेबलवरती आपल्याला काय करायचंय की आपल्याला पॉसिबिलिटी फाइंड करून घ्यायची. मी आता परत रिपीट करते. ओके, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या पॉसिबिलिटीज फर्स्ट फाइंड करून घ्यायच्या. तर ज्या वेळेला तुमच्या फेसवरती जर ॲडिशन 2 हवी असेल, तुम्हाला किती आउटपुट्स असे मिळणार आहेत की त्यांची ॲडिशन 2 येईल आपल्याला, तर ओन्ली एकच आउटपुट असेल ज्या ज्या वेळेला फर्स्ट डाईसवरती तुमचं आउटपुट हे 1 असेल आणि सेकंड डाईसवरती ऑल्सो तुमचं आउटपुट 1 असेल. देन अँड देन ओन्ली तुमच्या हेडवरती तुमचं आउटपुट किती मिळणार आहे तुम्हाला, 2 मिळणार आहे. ओके, 3 येण्यासाठी आपल्याला किती पॉसिबिलिटीज मिळणार आहेत, ह्या 2 पॉसिबिलिटीज मिळतील. एक तर फर्स्ट डायस वरती 1 आणि सेकंड डायस वरती 2. अदरवाईज फर्स्ट डायस वरती 2 आणि सेकंड डायस वरती 1. ह्या 2 पॉसिबिलिटीज आपल्याला सेकंड ॲडिशन 2 सॉरी ॲडिशन 3 साठी आपल्याला ह्या पॉसिबिलिटीज 2 पॉसिबिलिटी मिळणार आहेत. पुढच्या पॉसिबिलिटीज काय मिळणार आहेत, जर ॲडिशन 4 साठी फॉर युअर फर्स्ट डाईस 6 डायमेन्शन्स पैकी एका फर्स्ट जी आपली फेस येते त्याच्यावरती फर्स्ट वरती 1 असेल आणि सेकंड वरती 3 असेल, त्यावेळेला ॲडिशन 4 येणार आहे आपल्याला. सेकंड मध्ये ज्यावेळेला दोन्हीच्या फेसेस वरती 2 2 असेल त्यावेळेला एकदा आपल्याला पॉसिबिलिटी मिळणार आहे आणि नंतर थर्ड वन पॉसिबिलिटी मिळेल 3 आणि 1 साठी एक पॉसिबिलिटी मिळणार आहे. म्हणजे टोटल पॉसिबिलिटीज किती मिळाले ह्या ठिकाणी 3 मिळालेले आहेत. ओके, सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी पण 3 घेतले, 3/36. आउट ऑफ 36 पॉसिबिलिटी वी कॅन हॅव 3 पॉसिबिलिटीज विच सम इज 4. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? मला जरासं म्यूट ओपन करा तुमचं आणि मला पटकन रिप्लाय द्या. म्यूट हे करा, अनम्यूट करा तुम्हाला. अरबिना, पौर्णिमा, रिदा, सफा, कळतंय का हे? मॅडम. पौर्णिमा, येस मॅम. कळालंय का? हो येस मॅम. ओके, सगळ्यांना कळतंय ना काय नक्की आपण विषय करतोय? कारण की हा जर टेबल चुकला ना तर पुढचं सगळं आन्सर चुकणार आहे. हा मेन टेबल आपल्याला फाइंड करता आला पाहिजे. जस्ट पुढचं काय ना, जस्ट सिंपल कॅल्क्युलेशन आहे. जस्ट दोघांची मल्टिप्लिकेशन करायचे, जे काय आन्सर असेल ते आपल्याला फाइंड करून घ्यायचंय. त्याच्यामुळे ह्याच्या खालचा जो पार्ट आहे तो डिफिकल्ट नाहीये. पण इथे जर तुम्ही बेसिकली फर्स्ट पार्टला जर चुकलात तर त्यावेळेला तुमचा आन्सर हे डेफिनेटली चुकणार आहे. त्याच्यामुळे हा टेबल आहे तो व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर आपल्याला हा पी ऑफ एक्स आणि एक्स सम कसा फाइंड करायचा कळालेलं आहे. आता पुढची स्टेप काय आहे, फॉर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय मीन्स एक्सपेक्टेड कॉस्ट ऑर पे आउट ऑफ कसिनो. ओके, एक्सपेक्टेड आपल्याला व्हॅल्यू फाइंड करतोय. ई ऑफ वाय इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, ऍज पर फॉर्म्युला समेशन ऑफ वाय इंटू पी ऑफ एक्स. राईट, आता तुम्हाला काय करायचंय, वाय आणि पी ऑफ एक्स यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. सो दॅट्स वाय 0 इंटू 1/36 प्लस 0 इंटू 2/36 ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या एकमेकांना मल्टिप्लाय करायच्या आणि त्यांची आपल्याला समेशन करायचे, म्हणजेच काय करायचे, ऍडिशन करायचे. या ठिकाणी सर्व ठिकाणी 0 0 0 आहे, म्हणजेच 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं देन अँड देन सो त्यावेळेला तुमचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. वेन युअर मल्टिप्लाय 100 विथ 6 इंटू 6/36 त्यावेळेला तुला प्लस आणि 100 इंटू 2/36 या ठिकाणी आपल्याला काय, ह्या दोघांची फक्त आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. त्यांचा आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी किती मिळाले, 22.22 रुपीज. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळालंय, एक्सपेक्टेड कॉस्ट ऑर पे आउट ऑफ युअर कसिनो. ओके, हाऊ मच, 22.22. तर हा जो क्वेश्चन आहे, तर ह्या वेने आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करून घ्यायचे आहेत. पुढे पॉईंट दिलेला आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन. आता प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी दिलेली आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट इटसेल्फ. ओके, मीन्स युअर ई ऑफ सी इज इक्वल टू सी ऑलवेज. ओके, लक्षात घ्या, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ जी कॉन्स्टंट आहे ती काय असणार आहे, इज अ कॉन्स्टंट इटसेल्फ. ओके, आणि सेकंड प्रॉपर्टी आहे इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन ई ऑफ एक्स इज काय सांगितलेलं आहे, ई ऑफ एक्स प्लस बी इज इक्वल टू ई ऑफ एक्स प्लस बी. ओके, पुढे दिलेलं आहे ई ऑफ ए एक्स इज इक्वल टू ए ई ऑफ एक्स आणि पुढे दिलेलं आहे ई ऑफ ए एक्स बी इज इक्वल टू ए ई ऑफ एक्स प्लस बी. ओके, ह्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आजचे हे पॉइंट्स नक्की कळालेत का, की एकदा रिपीट वगैरे करावं लागणार आहे, कारण की पुढचा पॉइंट आहे व्हॅरियन्सचा, जो मी स्टार्ट करत होते. करू का स्टार्ट? अरबिना, पौर्णिमा, रिदा, सफा, पटकन रिप्लाय द्या.
येस, रिप्लाय द्या अर्बिना. ओके फाईन. पुढचा पॉईंट आपण स्टार्ट करूया. व्हॅरियन्स ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, आता आपल्याला व्हॅरियन्स फाइंड करायचं आहे. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघून घ्या. ओके, let x be a discrete random variable with probability distribution xk pk. The variance value of x is denoted by sigma w sigma square is defined as sigma square is equal to variance of x, which is equal to e of x minus e of x square. ओके, आता हा जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला व्हॅरियन्सचा, तो व्हॅरियन्सचा फॉर्म्युल्यावरती आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, आता कसं आपल्याला सॉल्व्ह करायचे ते फर्स्ट बघून घ्या. प्रॉपर्टीज एकदा लक्षात घ्या. व्हॅरियन्स ऑफ ए ऑफ एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू व्हॅरियन्स ऑफ एक्स. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, व्ही ऑफ एक्स प्लस बी इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स. नंतर दिलेलं आहे व्ही ऑफ ए एक्स प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर व्ही ऑफ एक्स. इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडेंट देन द व्हॅरियन्स ऑफ एक्स अँड वाय x plus y is equal to variance of x plus variance of y. Variance of c is equal to 0 where your c is a constant. Okay, आणि पुढचा पॉईंट दिलेला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x is a sd is equal to square root of variance of x. ओके, क्वेश्चन सॉल्व्ह करूया, त्याच्यावरून आपल्याला इझिली अंडरस्टँड होईल की कसे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि कसे ते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, लेट द आउटपुट ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स डिनोट्स द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कम्प्युटर पार्ट्स इन द शिपमेंट ऑफ 400. The following table gives the probability mass function of x. कम्प्यूट द मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. आपल्याला मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचे. ओके, आता आपल्याला डेटा दिलेला आहे, एक्स दिलेला आहे आणि पी ऑफ एक्स दिलेला आहे. आता मीनचा जो फॉर्म्युला आहे, मीनचा फॉर्म्युला काय आहे, म्यू इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टू एन इन टू द एक्स एक्स इंटू पी ऑफ एक्स. राईट, तोच आपल्याला जो मीनचा फॉर्म्युला आहे तो आपण इथे ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. एक्सपेक्टेड e of x is equal to mu is equal to summation of x is equal to 0 to 5. ओके, कारण की आपल्याला x किती दिलेला आहे, 0 अप टू 5 दिलेला आहे. ओके, सो दॅट्स वाय 0 टू 5 x ऑफ p ऑफ x. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं, एक्स आणि पी ऑफ एक्सची मल्टिप्लिकेशन करायचे आणि नंतर काय करायचं, त्यांचे जे काय आउटपुट येईल त्याचं आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. ओके, तो सर्व पार्ट आपण इथं केलेला आहे, विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळाले 2.5. हे हा पार्ट आपला आतापर्यंत शिकवून झालेला आहे, त्याच्यामुळे मी ह्याला जास्त म्हणजे जास्त एक्सप्लेन नाही केलेलं आहे, इन शॉर्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं, व्हॅरियन्स. आता व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, व्हॅरियन्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टू 5. कारण की 0 टू आपण काय म्हणतो, एक्स बोलतो, राईट. सॉरी, एक्स इज इक्वल टू 0 टू तुमचा एन असतो. आता एन नंबर ऑफ किती युनिट्स आहे, इथं 5 पर्यंत आहे. स्टार्टिंग कुठून आहे, 0 पासून आहे. त्यामुळे लिमिट्स पण आपल्याला काय मिळणार आहे, एक्स इज इक्वल टू 0 टू 5. ओके, पुढे काय दिलेलं आहे, इन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. ओके, विच इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स रेज टू ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काय करतोय की ह्या ज्या गिवन क्वांटिटीज आहेत, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे आणि पी ऑफ एक्सच्या व्हॅल्यू माहिती आहेत, राईट, आणि म्यूची सुद्धा आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, राईट ना. त्याच्यामुळे आपण काय करतोय, या ठिकाणी एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स यांची मल्टिप्लिकेशन फर्स्ट करून घ्या, त्यांची जी काय ऍडिशन येईल समेशन मायनस म्यूचा स्क्वेअर. म्हणजे म्यू म्हणजेच काय असणार आहे, ह्या ठिकाणी मीन. मीन ह्या ठिकाणी आपल्याला किती मिळालाय, 2.5, राईट. सो दॅट्स वाय 2.5 चा स्क्वेअर, आणि म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 7.5 मायनस 2.5 स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर किती मिळालंय, 1.45. ओके, विच इज अ व्हॅरियन्स. ओके, तर आपल्याला हे स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हॅरियन्स हे सगळे पॉईंट्स आपल्याला ह्या ठिकाणी आपण बघून घेतलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये. कुणाला काही प्रॉब्लेम असेल ह्या लेक्चरच्या संदर्भात तर मला व्हॉट्सअपवरती तसं मेसेज टाका. ओके, टायमिंग कमी आहे त्याच्यामुळे आता हे लेक्चर बंद होईल. पण कुणाला काही क्वेरी असेल तर मला आता सांगा. मला पटकन जरासं अनम्यूट करा आणि मला पटापट रिप्लाय द्या.
नाही मॅम. कळाले दोन्ही पॉइंट्स? हो. ओके. पौर्णिमा, हो मॅडम. काहीच प्रॉब्लेम नाही या पॉइंट्स मध्ये? रिदा आणि सफा नाही. अनम्यूट करा. येस मॅडम. काही प्रॉब्लेम नाही ना? नो मॅडम. ओके, चालेल. आय विल एंड दिस मीटिंग.